टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारत आणि रशियामध्ये महत्त्वपूर्ण करार। रशियन लोकांना 30 दिवसांचा निशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषध बनवणार। भारताला तेल निर्यात करत राहणार, पुतीन यांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। मुंबईतील मतदार यादीमध्ये 10 ते 12% दुबार नावं। BMC 10 डिसेंबरपर्यंत पडताळणी करणार। 80,000 संशयास्पद नावांच्या नमुन्याची तपासणी होणार। भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्यानंच चालतात। मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं। कल्याण डोंबिवलीमधील काही प्रवेशांबाबत आक्षेप घेतला, याबाबत वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील। रवींद्र चव्हाणांची माहिती। महायुतीतला संघर्ष मिटला पाहिजे। एकदा मनं दुभंगली तर एक होणं अवघड, संजय शिरसाट यांचं विधान। महायुतीमध्ये मतभेद आहे, मात्र मनभेद नाहीत। आम्ही एकत्र बसून सर्व ठीक करू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तक्रारी मागे घेणार नाही, मी प्रश्न उपस्थित केले, उत्तर देण्याबाबत रवींद्र चव्हाणांनी ठरवावं, निलेश राणेंची प्रतिक्रिया। वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेमध्ये कामगार युनियनवरून वाद। सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न। मुंबईमध्ये हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचा आरोप। DGCA कडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता। इंडिगो विमानसेवेला फटका बसल्यानंतर साप्ताहिक सुट्टींबाबत आधीचेच नियम लागू। प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोनं माफी मागितली। उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। इंडिगोचं अपयश हे सरकारचं, मक्तेदारी मॉडेलची किंमत सामान्यांना मोजावी लागते। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेवर राहुल गांधींचं ट्विट। मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट। उरण ते नेरूळ बेलापूर मार्गांसाठी अतिरिक्त लोकल सेवा सुरू। फडणवीसांनी ट्विट करत मानले मोदींचे आभार। कर्जमाफीच्या विषयावर सभागृहामध्ये बोलायचं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 30 जून डेडलाईन आहे, तोपर्यंत सरकार कर्जमाफी देणार, बाबासाहेब पाटलांचं विधान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।